प्रेमळ मित्रांनो, बाळूमामांचे नामस्मरण म्हणजे बाळूमामांची खरी भक्ती होय. त्यांचे स्मरण कधीही वाया जाणार नाही. मूर्ती पूजेपेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे असे आपल्याला भगवंत नेहमी सांगत असतात. म्हणूनच आपल्याला बाळूमामांचे नामस्मरण हे अगदी शांत मनाने करायचं आहे आणि निस्वार्थ मनाने करायचं आहे. एवढं मात्र तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर आपल्याही समोर आलेला असेल तर आपण आजचा हा संदेश काही मिनिटे देऊन नक्कीच ऐकावा. आणि जर तुम्हाला मनापासून हा संदेश आवडला तर तुम्ही या संदेशाला एक लाईक नक्कीच करा आणि आपले भक्तिमय यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच बाळूमामांचे गोड आणि जीवन उपयोगी तसेच जीवनाला प्रेरणा देणारे संदेश ऐकायला मिळतील. बाळूमामांना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करत असतो ना, त्याच क्षणी बाळूमामा तुमची ती प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजना अर्थात मास्टर प्लॅननुसार सारे ब्रह्मांड कामाला लागत असते. मग जे जे घडते आहे ते तर फक्त बाळूमामांची इच्छा म्हणून तुम्हाला देखील स्वीकार करायचे आहे. नक्कीच तुमची टीका करणारा असेल किंवा तुमची स्तुती करणारा असेल, त्या प्रत्येक व्यक्तीला बाळूमामांनीच तुमच्या आयुष्यामध्ये पाठवलेले आहेत. म्हणून प्रथम तुम्हाला बाळूमामांचे धन्यवाद नक्कीच द्यायचे आहे. त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते मात्र अगदी शांत मनाने आणि सकारात्मक बुद्धीने आपल्याला शिकायचे आहे. आणि बाळूमामांच्या संकेताप्रमाणे आपले कर्म मात्र आपल्याला नेहमी करत राहायचे आहे. बघा, यश निश्चितच तुम्हाला मिळून जाईल. आणि ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असते, ते लोणी प्रकट करण्यासाठी आपल्याला त्या ताकास घुळसावे लागते. अगदी तसेच नामातच सर्व कृपा भगवंतांची दडलेली आहे. सर्व कृपा त्यामध्ये नक्कीच आहे. आणि या कृपेचा अनुभव जर तुम्हाला हवाच असेल तर निरंतर नाम मात्र आपल्याला घ्यायचे आहे. एवढंच आपल्याला नेहमी नक्कीच स्मरणात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, एवढं देखील तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की बाळूमामा आपल्याला नेहमी म्हणत असतात की नक्कीच वेळ हे तर प्रत्येक आजार, विचार आणि जखमेवरचे योग्य औषध आहे. गरज आहे ती फक्त आणि फक्त तुम्हाला संयम पाळण्याची. ज्या अर्थी वेळ सुखाला थारा देत नसते, त्या अर्थी हे प्रत्यक्ष दुःखालाही थांबू देणार नाही. प्रत्यक्ष चांगले संयमाने राहा आणि योग्य वेळेची तुम्ही मात्र आतुरतेने वाट पहा. आणि त्यासाठी तुम्ही तुमचे कर्म मात्र नेहमी करत राहिले पाहिजेत. बाकी माणसांचे कपडे एखाद्या वेळी फाटले तर ते आपल्याला शिवता येतील, पण जर विचारच फाटके असतील तर आयुष्याच्या चिंध्या मात्र होऊनच जातात. काय बोलावे हे तर प्रत्येकांचे ज्ञान ठरवत असते आणि कशा पद्धतीने बोलावे हे तर प्रत्येकांचे कौशल्य ठरवत असते. किती बोलावे हे प्रत्येकांचे दृष्टिकोन ठरवतो, पण एखादी गोष्ट आपण बोलावी का नाही हे तर आपला संयम आणि आपल्या संस्कारांवर जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच अवलंबून आहे. बाकी जीवनामध्ये बाहेर पडल्याशिवाय जसे आपल्याला जग समजणार नाही, मीपणा सोडल्याशिवाय माणसं देखील कधी तुम्हाला तुमच्या आयुष्यात जोडता येणार नाहीत. आणि कुणासाठी संकटाच्या काळी धावून गेल्याशिवाय देखील माणुसकी कधी समजणार नाही. कष्ट केल्याशिवाय सुख कधी मिळणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेहमी सकारात्मक विचार असल्याशिवाय आयुष्य देखील आनंदी आणि उत्तम घडत नाही. म्हणूनच तुम्हाला नेहमी सकारात्मक विचार मात्र नक्कीच करत राहायचे आहेत. बाकी हसणे फार सुंदर आहे. दुसऱ्याला हसवणे त्याहून देखील सुंदर आणि वंदनीय आहे. मात्र दुसऱ्यावर हसणे हे तर निंदनीय आहे. स्वतःसाठी रडणे हा तर एक स्वार्थ आहे, मात्र दुसऱ्यांसाठी रडणे हे खरे प्रेम आहे. जीवनात हसणे, रडणे अटळ आहे. फक्त हेतुशुद्ध, निरपेक्ष आणि प्रत्यक्ष परोपकारी असला की सर्व काही आपल्यासाठी सुंदरच सुंदर आहे. एवढं देखील तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट उत्तमच मिळणार आहे आणि सगळं काही चांगलंच होणार आहे. हा विचार मात्र सतत तुम्हाला तुमच्या मनी ठेवायचा आहे. यामुळे आत्मविश्वास तर वाढतच असतो आणि येणारा प्रत्येक क्षण आनंदी देखील होतच असतो. किंमत करा त्यांची
जे तुमच्यावर निस्वार्थपणे स्नेह करतात. कारण जगात काळजी प्रत्यक्ष घेणारे कमी आणि त्रास देणाऱ्यांची संख्या जास्तीत जास्त आहे, हे मात्र अटळ सत्य. बाकी तुम्हाला मात्र प्रत्येकाची काळजी घ्यायचं आहे, जेणेकरून भगवंत तुमची काळजी घेतील. आळसी लोक हे तर नेहमी नशिबाची वाट पाहतात. कष्टाळू माणसं मात्र नशिबाला नेहमी घडवत असतात. अडाणी माणूस मात्र दुसऱ्यांना नेहमी दोष देत असतो आणि प्रत्यक्ष दुसऱ्यांमधला दोष देखील शोधत असतो. आणि सुशिक्षित माणूस पैशाला महत्त्व देतो आणि सुसंस्कृत माणूस माणुसकीला महत्त्व देत असतो. हेच यामधला मोठा फरक आहे. बाकी कर्तृत्व आणि आनंद हे तर तुम्हाला विकत कधी मिळणार नाही आणि ते उसना देखील तुम्हाला कधी घेता येणार नाही. ते तर तुम्हाला तुमच्या स्वतःलाच निर्माण करावे लागेल. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला मात्र 101% लाभत असते. हे नेहमी आपण नक्कीच मरणात ठेवून आयुष्य उत्तम पद्धतीने जगलं पाहिजे. आणि मित्रांनो, कौतुकाच्या फुलामागे टोचणारे निंदेचे काटे देखील असतातच, परंतु जो कौतुकाने हुरहुलून जात नाही, अर्थात हुरळून जाणार नाही आणि निंदेने विचलित होणार नाही, तो मात्र कोणत्याही क्षेत्रामध्ये नेहमी कार्य करत असू द्या, यशाचा मात्र तो सिकंदर होत असतो. म्हणूनच कोणी तुमचा कौतुक केला किंवा कोणी तुमची निंदा टीका केली तर अजिबात तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. अर्थात निंदा तुम्हाला नेहमी दुःखी राहायला शिकवेल आणि कौतुक मात्र तुमच्या अंगी नेहमी अहंकार निर्माण करेल आणि तो अहंकार तुम्हाला मात्र आळशी बनवेल. म्हणूनच निंदा असेल किंवा स्तुती असेल याकडे मात्र आपण नेहमीच दुर्लक्ष केले पाहिजे. ते आपल्यासाठी कधी चांगलंच आहे. बाकी भगवंत म्हणतात की कष्ट आणि संकट हे तर मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत. जे धैर्याने त्यांना नेहमी सामोरे जातात ना, ते यशस्वी नेहमी होत असतात. प्रेम आणि आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही तर निसर्गाची एक प्रकारची मोठी देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणे हे तर आपल्याच सुस्वभावाचे अनमोल परतफेड आहे. हे देखील तितकंच खरे. आणि नक्कीच तुमचं अपयश हे तर तुमच्या पडत्या काळात लोकांसाठी एक चेष्टेचा विषय असतो आणि तुम्ही मात्र यशाचे शिखरे सर करत गेलात ना की तेच अपयश त्याच लोकांसाठी प्रत्यक्ष प्रेरणादायी ठरत असतं. म्हणूनच जर तुम्ही लोक काय म्हणतील याचा विचार करत बसाल तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच काही करू शकणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. म्हणूनच ऐकावे जगाचे, करावे मनाचे, असंच आपल्याला पूर्वीपासून आपण देखील ऐकत आलेलो असेल, परंतु हे मात्र तुम्हाला उत्तम पद्धतीने समजायला हवं. बाकी इतरांना आपल्याकडून काहीच नको असतं, फक्त त्यांच्या कठीण काळात आपली मात्र साथ प्रेमाचे 2 शब्द आणि आपुलकी हवी असते. वेळोवेळी एकमेकांना साथ दिली की जगणं आणि आयुष्य देखील खूप सुंदर होत असतं. हे एकदा तुम्ही करून नक्कीच पहा. बाकी काळाच्या बरोबर चालण्याची अजिबात तुम्हाला गरज नाही. तुम्ही सत्याबरोबर नेहमी चालायचं. बस एक दिवस काळ तुमच्याबरोबर 101% चालेल. फक्त परिश्रम घेताना मात्र नम्रता, सकारात्मक दृष्टिकोन आणि नक्कीच आनंदाने कर्म मात्र आपल्याला नेहमी करीत राहायचे आहेत. एवढ्याच गोष्टी आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायच्या आहेत. बाकी क्रोधाला बाहेर येऊ देण्यापेक्षा क्रोध गिळणे यात जास्त श्रम आहेत. असे करण्यामध्ये आज दुःख आहेत हे तर नक्कीच खरे, पण पुढे मात्र सुख आहे हे तर निश्चितच. सगळं जर विरोधात घडत असेल तर थोडं मात्र थांबलेलं किंवा माघार घेतलेलं कधी आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे, हे देखील आपण समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे की साधी माणसं प्रत्येकालाच प्रत्यक्ष समजणार नाहीत, कारण त्यांना इतरांसारखा दिखावा करणं मात्र जमणार नाही. आयुष्यात मोजक्याच गोष्टी आणि मोजकीच नाती तुम्ही मात्र जपत चला. पसारा झाला की सांभाळताना त्रास होतो. म्हणूनच मोजकी नाती तुम्ही मात्र उत्तम पद्धतीने जपली पाहिजे. ते मोजकी नाती मात्र कशा पाहिजे हे देखील तुमच्यावर अवलंबून आहे. बाकी आयुष्यामध्ये परमेश्वर आपल्याला नेहमी सांगतात
की दुसऱ्याचं नुकसान करून तू तुझं कधीच चांगलं करू शकणार नाहीस. अर्थात दुसऱ्याचं नुकसान करून आपण मात्र आपलं कधीच चांगलं करू शकणार नाही. अर्थात सगळा कर्माचा खेळ आहे. झालेल्या गोष्टींची परतफेड केल्याशिवाय भगवंतसुद्धा स्वर्ग आपल्याला दाखवणार नाही. जबाबदाऱ्यांचं कोणतीही वय नसते. कोणी प्रत्यक्षाने लहानपणापासून पार पडतो तर कोणी 50 ओलांडून प्रत्यक्ष टाळतो. एवढं मात्र आपण नक्कीच समजलं असेल. बाकी मित्रांनो, तुमच्याकडे काय आहे किंवा तुम्ही कोण आहात यावर मात्र सुख कधीच अवलंबून नसतं. तुमच्या मनात कोणते विचार चालू आहेत यावरच तुमचं सुख अवलंबून आहे. शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि दिलेला शब्द योग्य पद्धतीने पाळल्याने मात्र विश्वास निर्माण होतो. म्हणूनच तुमची परिस्थिती किती चांगली असली, जर तुम्हाला त्या परिस्थितीचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला मात्र तुमची मनस्थिती नेहमी उत्तम ठेवण्याची गरज आहे. म्हणूनच तुम्हाला नेहमी तुमच्या मनावरती नक्कीच नियंत्रण ठेवायचं आहे. अर्थात मन कधीच विचलित न व्हावे यासाठीच आपण भगवंतांचे असेच गोड संदेश आणि जीवन उपयोगी संदेश एकच चलावे, जेणेकरून आपण आपल्या मनामध्ये नेहमी आनंदी आणि सकारात्मक विचार करत राहू. बाकी बाण मागे खेचून पुढे सोडता तर येतो. त्यामुळे जेव्हा आयुष्य तुम्हाला संकटाने मागे खेचत असेल तेव्हा मात्र तुम्ही समजून घ्या की तुम्ही खूप पुढे जाणार आहात. आपण माणूस आहोत आणि एकमेकांची प्रत्यक्ष बळस्थान नक्कीच आहोत. जेव्हा आपण एकमेकांच्या श्रेष्ठत्वाला वंदन करायला शिकू तेव्हा मात्र आपण सर्वात जास्त सुखी होऊ. म्हणूनच तुम्हाला भगवंत जेवढं देखील नक्कीच मागे वडत आहेत त्यापेक्षा जास्त ते तुम्हाला पुढे देखील नेतील. फक्त तुम्हाला मात्र त्यांच्या प्रत्येक योजनेवरती तुम्ही मात्र विश्वास ठेवला पाहिजे. बाकी दुसऱ्यांपेक्षा आपल्याला यश उशिरा मिळतच असेल तर निराश मात्र होऊ नका. हा विचार करा की प्रत्यक्ष घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्तीत जास्त वेळ लागत असतो. काम साध्य होईपर्यंत अडचणींना मात्र नक्कीच तोंड द्यावे लागते. एवढंच आपल्याला नेहमी आपल्या नक्कीच मनामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि नक्कीच आपल्याला या गोष्टी देखील समजून घ्यायच्या आहेत. बाकी जीवनात यश मिळवण्यासाठी व्यक्तित्व प्रत्यक्ष स्वतः कर्तृत्व असलेच पाहिजे, ज्यामुळे तो आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचा उपयोग मात्र करून घेण्यासाठी कायम तयार राहील. आणि प्रत्येक व्यक्तीत ही शक्ती हजर असते जिच्यामुळे ती कोणत्याही कामात कौशल्य मात्र मिळवतच असते. म्हणून तुम्हाला देखील या शक्तीला समजून घ्यायचं आहे. अर्थात भगवंतांनी तुम्हाला जे काही दिलेले आहे ते मात्र सर्वश्रेष्ठच दिलेले आहेत. फक्त तुम्हाला मात्र श्रेष्ठ गोष्टी पाहायच्या आहेत आणि तुमच्यामध्ये ज्या कमतरता आहेत त्या मात्र तुम्ही टाळू नका. त्या कमतरतांना कसं नष्ट करायचं याचा तुम्ही प्रयत्न करून बघा. बाकी मनुष्याला मोकळी किती मिळाली तरी मर्यादा आणि संस्कार यांचा मात्र समतोल राखता नक्कीच यायला हवा. जीवनाच्या परीक्षेत कोणतेही गुण मिळत नसतात. लोकांचे हृदयस्थान निर्माण करता आलं की आपण मात्र समजून जायचं आपण 100% आता मात्र जीवनात पास झालेलो आहे. बाकी आधार देणारा हा तर रिकामा असला तरी चालेल, पण मन मात्र निर्मळ असायला हवं. तुमचं हास्य तुमच्या चेहऱ्यांवर नक्कीच भगवंतांची सही आहे. नक्कीच रागाने पुसून टाकण्याचा ते मात्र तुम्ही प्रयत्न करू नका किंवा अश्रूंनी तुम्ही मात्र प्रत्यक्ष धुवून ते टाकू नका. एवढंच तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी माणसं स्वतःहून निघून चालली तर प्रत्यक्ष खचून जाऊ नका. शेवटपर्यंत फक्त तुम्हाला तुमचीच माणसं साथ देतात. मतलबी आणि स्वार्थी माणसं काम त्यांचं झालं तर मग मात्र तुमच्या आयुष्यातून निघून जातील. बस इतकंच तुम्ही मात्र तुमच्या मनाला सांगत राहिलं पाहिजे. बाकी हट्टासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वेर भावना हे मनुष्याला अनेकदा हरवते. हे ज्यांना समजणार नाही त्यांना मात्र आपण कशाने हरलो हे आयुष्यभर कधीही उमगणार नाही. आणि मित्रांनो, स्वभाव मात्र तुम्ही असं ठेवत चला की जीवनात भेटलेली प्रत्येक व्यक्ती तुम्हाला आयुष्यभर विसरली नाही पाहिजे. श्रम ही एकच प्रत्यक्ष गोष्ट या जगात आहे. प्रत्यक्ष जी पापांचे रूपांतर पुण्यामध्ये करू शकते आणि त्याच पद्धतीने श्रमा केल्याने भूतकाळ तोच मात्र राहत असतो.
पण भविष्यकाळ मात्र 101% सोनेरी बनवत असतो. म्हणूनच तुम्ही मात्र प्रत्येक व्यक्तींना क्षमा करायला शिकलं पाहिजे. हे तुम्हाला मात्र जास्तीत जास्त पद्धतीने जमवून घ्यायचं आहे. बाकी खरं बोलणारी आणि आपली चूक सहजपणे मान्य करणारी व्यक्ती नेहमीच चिंतामुक्त आहे. पवित्र व्हा आणि सत्कर्म करा. सत्कर्म करणाऱ्यांचे जीवन भगवंत शुद्ध करत असतो आणि दुसऱ्यांचे नुकसान करून तुम्हाला मात्र तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम फळ त्याचे कधीच मिळणार नाही. म्हणून सर्वप्रथम तुम्हाला मात्र नक्कीच प्रत्येकासाठी चांगला विचार करायचा आहे. बाकी आयुष्य ही तर फार अवघड शाळा आहे. इथे आपण कोणत्या वर्गात शिकत आहोत प्रत्यक्ष आपल्याला देखील ठाऊक नसते आणि पुढची परीक्षा यापुढे कोणती द्यायची आहे याची तर मुळीच आपल्याला कल्पना नसते आणि कॉपी देखील करता येणार नाही. कारण भगवंतांनी प्रत्येकाची प्रश्नपत्रिका इथे मात्र प्रत्येकाला वेगळी दिलेली आहे. हेच आयुष्यात भगवंतांचे गणित आहे. बाकी भगवंतांनी ज्या पद्धतीने आपल्याला प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका दिलेली आहे त्यामधले प्रश्न मात्र आपल्याला सोडवायचे आहेत. ते इतर कोणीही प्रत्यक्ष सोडवू शकणार नाहीत. कारण त्याचे शिक्षण देखील तुम्हाला भगवंतांनी फक्त तुम्हालाच दिलेले आहे. ते म्हणजे दुःखामधून उत्तम गोष्टी शिकण्याच्या, संकटांमधून उत्तम गोष्टी शिकण्याचा. हे मात्र तुम्ही नक्की समजलं पाहिजे. बाकी तुम्ही स्वतः काय आहोत हे फक्त तुम्हालाच माहिती आहे. आयुष्यात तुम्ही कोणत्या गोष्टींचा सामना केलाय हे दुसऱ्याला मुळीच ठाऊक नसतं. म्हणून तुम्हाला कोण काय म्हणते, काय समजते अशा गोष्टींचा तुमच्यावर थोडा देखील परिणाम मात्र होऊ देऊ नका. जर तुम्ही तुमच्यावर परिणाम होऊ देत असाल तर मग मात्र तुम्ही आयुष्याच्या खेळामध्ये भरपूर लहान आहात. मित्रांनो, तुम्हाला एवढं सांगायचं आहे की कोणी काही जरी म्हटले तरी देखील तुम्हाला मात्र नेहमी स्वतःवर विश्वास ठेवून उत्तम कर्म करीत जायचे आहेत. बस भरोसा आणि आशीर्वाद कधी आपल्याला दिसणार तर नाहीत, परंतु ते अशक्य गोष्टीलाही काही क्षणात शक्य करत असतात. समोरचं समजून घेणारच नसेल तर आपलं सांगणं आणि त्यांचं ऐकणं दोन्हीही प्रत्यक्ष व्यर्थ आहे. समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवतो हीच आपल्या जीवनातील सर्वात मोठी एक सफलता असते. हे देखील तितकंच खरे. बाकी ज्ञान आपल्याला कधी घाबरू देणार नाही. अध्यात्म मोहापाशामध्ये आपल्याला कधी अडकू देणार नाही. सत्य आपल्याला कधी कमकुत होऊ देणार नाही. विश्वास आपल्याला कधी दुःखी होऊ देणार नाही आणि कर्मजीवनात अपयशी मुळीच आपल्याला होऊ देणार नाहीत. आणि मित्रांनो, एवढं मात्र नक्कीच खरं आहे की भरोसा आणि आशीर्वाद कधी देखील आपल्याला दिसणार नाहीत, परंतु ते अशक्य गोष्टीला देखील 101% शक्य करत असतात. बाकी प्रशंसा ही तर चेहऱ्याची नसतेच तर चरित्राची व्हायला हवी. कारण चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनिटे लागतात, पण चांगलं चरित्र बनवायला मात्र संपूर्ण आयुष्य. प्रत्यक्ष धावणाऱ्या वेळेसोबत प्रत्यक्ष बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर मात्र राहत असतात. हेच आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य आहे. बाकी पुढे पाहता सर्व ही कोंदलेसे, अभाग्यास हे दृष्ट पाषाण भासे, अभावे कदा पुण्य गांठी पडेना, जुने ठेवणे मीपणे आकलेना. मित्रांनो, हा एक श्लोक होता. या श्लोकाचा हा अर्थ असा होतो की माणसाने डोळे उघडून पाहिले तर त्याला भगवंत सर्वत्र प्रत्यक्ष भरून राहिले आहेत असे दिसून जाईल. पण दुर्दैवी माणसाला समोर निर्जीव दगड धोंडे दिसतात. भगवंतांच्या अस्तित्वाची जाणीव नसल्याने त्याला मात्र पुण्य संचयही घडणार नाही. त्यामुळे त्याला शाश्वत मात्र अशा आत्मस्वरूपाची जाणीव कधी होणार नाही. असेच याचे अर्थ आहे. हे आपल्याला देखील नेहमी समजून घ्यायचं आहे. बाकी खरं बोलणारी आणि आपली चूक सहजपणे मान्य करणारी व्यक्ती नेहमी चिंतामुक्त राहते. पवित्र व्हा आणि सत्कर्म करा. हेच आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. जसे तुम्ही कर्म कराल तसे तुमचं आयुष्य मात्र 101% बनत जाईल. हे देखील सर्वात मोठे सत्य आहे. बाकी संघर्ष संपतील असं कधीच समजू नका. जोपर्यंत हे आपले आयुष्य आहे तोपर्यंत मात्र संघर्ष रोज वेगवेगळ्या रूपात आपल्याकडे येत जाईल. तुम्ही जे काही तुम्ही देता ते मात्र तुमच्याकडे परत येतं. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाला चांगलं द्या. तुम्हाला 101% भगवंत
चांगलंच देऊन टाकेल एवढं मात्र नेहमी आपल्याला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, धरतीवर प्रत्यक्ष एक दाणा पेरला तर ती धान्याने भरलेले कणीस देते. तसेच तुम्ही इतरांना प्रेम दिले तर समोरचा माणूसही तुमच्यावर मायेची प्रेमाची प्रत्यक्ष उधळण करत असतो. हेच तुम्हाला सांगण्याचा हेतू होता. बाकी आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा आपण मात्र नेहमी प्रयत्न केला पाहिजे. दुःखी राहिल्याने उद्याचे अडचणी सुटणार नाहीत, उलट आजचे सुख देखील तुमच्या हातून निसटून जाईल. म्हणून नेहमी आनंदी आपण मात्र राहिलं पाहिजे. आणि स्वतःच्या आत्मविश्वासाची डाळच जर मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्ची करण्यासाठी किती उलाढाल केली तरी देखील काही देखील फरक पडणार नाही. बाकी काल तुमच्याबरोबर काय घडले याचा विचार करण्यापेक्षा नेहमीच तुम्ही हे विचार केला पाहिजे की उद्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय घडवायचं आहे याचा तुम्ही विचार करा. कारण तुम्ही फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नसून तर उरलेले दिवस हे आनंदाने घडवण्यासाठी नक्कीच इथे आलेला आहात. हेच तुम्हाला. आणि या जीवनाच्या प्रवासामध्ये नेहमी निरनिराळे लोक जुळत असतात. प्रत्यक्ष काही लोकांना प्रत्येक क्षणी पटकन जुळून जाणं सहज मात्र जमतं. पटकन जुळून जाणं हे मात्र खूप सोपे आहे, पण जुळून राहणं हे कठीण आहे एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, जीवनातील सर्वात मोठे अंतर म्हणजे एका मनापासून दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहोचणे आहे. आणि याला सर्वात जास्त वेळ लागतो. लोकांमध्ये चांगुलपणा आणि वाईटपणा दोन्ही देखील असतातच. आपण काय पाहतो हे मात्र महत्त्वाचं आहे. म्हणूनच तुम्ही मात्र प्रत्येकांमधले चांगले गुण जास्तीत जास्त पाहून आत्मसात ते केले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मोठे बदल होताना घडून नक्कीच दिसून जातील. हे देखील नक्कीच तुम्ही समजून मात्र घेतलं पाहिजे. मनाच्या गाभाऱ्यात रातराणी फुलवायचे की निवडुंगांचे कुंपण घालून विचार प्रत्यक्ष खुटवायचे. जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य मात्र जगायचं. आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याचे त्याने नेहमी मात्र ठरवायचं असतं. बाकी मित्रांनो, हे देखील तुम्ही उत्तम पद्धतीने समजायला हवं की प्रत्यक्ष भगवंत नेहमी म्हणत असतात की तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतील त्या गोष्टी तर प्रत्यक्ष कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घडत असतात. अर्थात जर तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष चांगले तुम्ही कर्म केलेले असतील तर चांगल्याच गोष्टी 101% तुम्हाला भगवंत देतील. एवढंच आपल्याला मात्र समजायचं आहे. बाकी प्रत्येकाला आनंदी ठेवणे हे तर आपल्या हातात निश्चिंतच नाही, पण प्रत्येकाबरोबर नेहमी आनंदी राहणे हे मात्र निश्चिंतच आपल्या हातामध्ये परमेश्वराने आपल्याला दिलेले आहे. अनुभव तर मोफतच मिळत नसतो. त्यासाठी कधी वेळ, कधी पैसे, तर कधी आयुष्य खर्च मात्र तुम्हाला करावं लागेल. बाकी तुमचा स्वभाव शांत आणि संयमी असणे हे तर सर्वांच्याच दृष्टीने हिताचे आहे. सतत चिडचिड किंवा प्रत्यक्ष तापडपणा हा तुमच्यासाठी अयोग्य आहे, म्हणजे चांगला नाही. त्यांचा इतरांबरोबर स्वतःला मात्र पण त्रास देखील होत असतो. हेच तुम्हाला नेहमी नक्कीच समजून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, तुमच्या सोयीचा विचार करून प्रत्यक्षाने सांभाळणारी नाती कधी शेवटपर्यंत टिकणार नाहीत. कारण अशा नात्यात अर्थ कमी आणि स्वार्थ जास्तीत जास्त असतो. हेच खरे सत्य आहे. बाकी हा असंच वागला आणि तो तुमच्याबरोबर तसंच वागला. कोण कसं वागलं या विचारात नेहमी स्वतःच्या मनाला त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही पुढे कसं वागायचं याचा मात्र सविस्तरपणे विचार करा. तुम्ही कुठे चुकला याचा मात्र तुम्ही अभ्यास करा. हेच तुम्हाला समजायचं आहे. आणि स्वतःच्या मनावर इतका मात्र आपण ताबा ठेवला पाहिजे की परिस्थिती किती वाईट असली तरी देखील नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आपण मात्र चांगलाच विचार करता आपल्याला आलं पाहिजे. मन प्रत्यक्ष पाण्यासारखे असते. त्याला स्थिर ठेवण्याचे प्रयत्न केले तरच आपल्याला यश मिळत असते. म्हणूनच तुम्हाला तुमच्या मनाला मात्र नेहमी नक्कीच स्थिर ठेवायचं आहे. आणि स्थिर मन ठेवण्यासाठी तुम्हाला मात्र भक्तीमध्ये यावे लागेल. तुम्हाला मात्र अध्यात्मामध्ये यावे लागेल. एवढं देखील तुम्हाला नेहमी आत्मसात करायचं आहे की आपणही समाजात असं काही करतो का, समाजाला काही देतो का, भले नसेल आपली महती साधू संतांनी एवढी की लोक आपल्याला वर्षानुवर्षे लक्षात मात्र ठेवतील.
पण निदान एक पिढी प्रत्यक्ष तरी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे एवढं प्रत्येकाने कर्तृत्ववान नक्कीच व्हायला शिका. हे देखील तुम्ही उत्तम पद्धतीने समजून घ्या. आणि मित्रांनो, मनुष्याचे दैव अनुकूल असेपर्यंत तो आपल्या कर्तृत्वाच्या गप्पा नक्कीच मारत असतो. ईश्वरांना देखील तो विसरून जातो. पण भगवंत जेव्हा प्रतिकूल होत असतात तेव्हा मात्र आपल्या ईश्वरांची नक्कीच आणि नशिबाची दोघांचीही आठवण मात्र त्याला होऊन जाते. म्हणूनच जेव्हा देखील तुमची परिस्थिती चांगली असेल तेव्हा मात्र तुम्ही कधी गर्व करू नका, कधी तुम्ही अहंकारंगी बाळगू नका. कारण जो भगवंत आपल्याला देऊ शकतो तो भगवंत घेऊ शकतो. या गोष्टी मात्र आपण नक्कीच समजलं पाहिजे. बाकी स्वतःला सिद्ध करण्यावर नव्हे तर स्वतःला सुधारण्यावर भर मात्र आपण दिले पाहिजे. तुमचे शांत मन हे जगातील सर्वात शक्तिशाली औषध आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणी तुम्हाला किती काही जरी म्हटले तरी देखील तुम्ही मात्र तुमच्या मनाला नेहमी शांत ठेवायला शिकवलं पाहिजे. कारण तुमची मनस्थिती जशी असेल तशीच तुम्ही त्या परिस्थितीचा आनंद घेऊ शकाल. आणि जर तुम्हाला तुमचे मन शांत करायचं असेल तर तुम्हाला एक उत्तम उपाय सांगतो. तुम्ही शांत मनाने ऐका. एखाद्या वेळी जर तुमची परिस्थिती वाईट असेल आणि त्याच वेळी एखादी व्यक्ती जर तुम्हाला काहीतरी वाईट बोलत असेल, अर्थात कोणीतरी तुमची निंदा करत असेल, तर या काळी मात्र तुम्हाला नेहमी शांत राहायचं आहे आणि एकच विचार करायचा आहे की प्रत्येक कर्ता आणि करविता भगवंत आहे. अर्थात सुख येऊ किंवा दुःख ही तर बाळूमामांची इच्छा. म्हणून आपण मात्र नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधला पाहिजे. म्हणजेच तुम्हाला ज्या गोष्टी सध्या मिळणार आहेत त्या गोष्टी तर तुम्हाला भगवंतांच्या कृपेने मिळणार आहेत. म्हणूनच भगवंतांच्या तुम्ही चरणी राहा, भगवंतांवरती विश्वास ठेवा आणि जे होईल ते तर उत्तमच होईल. कारण भगवंत कधी कोणाचे वाईट मात्र मुळीच करत नसतो. पण जर तुम्ही कर्म वाईट कराल तर मग मात्र तुम्हाला हे प्रत्यक्ष नियती वाईटच देणार, हे तर निश्चितच. म्हणूनच तुम्हाला शांत राहण्यासाठी भगवंतांवरती सर्व काही सोपवायचं आहे आणि उत्तम कर्म मात्र प्रत्येक क्षणी तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात करत चालायचं आहे. बाकी तुम्हाला स्वतः अनुभव येईल की नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला फक्त शांत राहण्यासाठी, अर्थात उत्तम आयुष्य बनवण्यासाठी फक्त आणि फक्त एवढीच गोष्ट करायची होती. तरी देखील आपण इकडे तिकडं नेहमी आपल्या मनाला नक्कीच धावत होतो. अर्थात इकडे तिकडे आपले मात्र मन नेहमी धावत होते. असं तुम्हाला स्वतःला 100% समजून जाईल. म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला नेहमी परमेश्वरांच्या प्रत्येक योजनेवरती उत्तम पद्धतीने विश्वास ठेवायचा आहे. बाकी एकमेकांच्या भावना जपल्या की नातंही नकळतच घट्ट होत जाते. दुसऱ्यांच्या मनातील भावना कळायला मात्र आपले मन देखील निर्दोष नक्कीच असावे लागते. आपल्याच मनात जर दोषच असेल तर प्रत्यक्ष दुसऱ्याच्या मनातील चांगल्या भावना आपल्याला कशा समजतील, एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. म्हणूनच आपल्याला आपलं मन नेहमी शुद्ध आणि चांगल्यात चांगलं करायचं आहे. आणि मित्रांनो, जीवनात काय होईल ही भीती मात्र आपण काय म्हणून बाळगायची. प्रत्येक वेळी वाईट होईल हाच विचार का नेहमी करावा. ध्येयासाठी पुढे पुढे चालत मात्र नेहमी तुम्ही राहा. काहीच तुम्हाला मिळणार नाही, मात्र प्रत्यक्ष जर निदान नवीन अनुभव तरी तुम्हाला मिळतील. म्हणूनच आयुष्यामध्ये जे काही घडेल ते तर भगवंतांच्या कृपेने आहे. पण तुम्हाला मात्र नेहमी चांगले कर्म करत राहायचे आहे, हेच आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी भगवंत नेहमी म्हणतात, जर तुमचे पाय चिखलात भरलेले असतील तर तुमच्या साईडला म्हणजेच तुमच्याजवळ प्रत्यक्ष नळ आहे. त्या नळापाशी जाऊन तुम्ही नक्कीच पाय तुमचे धुवून स्वच्छ करा. पण तुम्ही मात्र त्या नळाच्या पाण्याला पाहून बघून चिखलात कधीच तुमचे पाय टाकू नका. याचप्रमाणे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आयुष्यामध्ये जर तुमची परिस्थिती वाईट आली तर प्रत्यक्ष तुम्ही पैशांचा नक्कीच उपयोग करा. परंतु तुम्ही पैसे बघून वाईट वाटेवर मात्र कधीच जाऊ नका. एवढंच भगवंत आपल्याला नेहमी अप्रतिम संदेश देत आहेत, जो संदेश आपण देखील नेहमी आत्मसात केला पाहिजे. बाकी ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्ट ही तर भगवंतांचीच आहे, हे आपल्याला तेव्हा समजेल
जेव्हा आपण भगवंतांनूच नक्कीच पूर्णत्व भगवंतांचे होऊन जाऊ आणि भगवंतांचे होण्यासाठी आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त जी गोष्ट घडेल अर्थात सर्वस्व आपल्याला भगवंतांवरती सोपवायचं आहे आणि निस्वार्थ मनाने आपल्याला मात्र त्यांची भक्ती करायचं आहे, मग नक्कीच तुम्ही भगवंतांचे होऊन जाल. बाकी जीभ हा खरा महत्त्वाचा अवयव आहे. जिभेच्या सामर्थ्यावर माणूस वक्ता होतो, नट देखील होतो, गायक होतो, 4 प्रेमाचे शब्द देखील बोलू शकतो, 2 माणसांचे मन प्रत्यक्ष जुळवणारा, विचारांची देवाणघेवाण करणारा, माणसाला प्रत्यक्ष माणूस जपून ओळखायला लावणारा हा एकमेव एक अवयव आहे, ते म्हणजे जीभ. परंतु ही जीभ जशी आहे त्याच पद्धतीने प्रत्यक्ष तलवारीपेक्षा जास्त या जिभेचे श्वास भयंकर असतात, अर्थात वार भयंकर असतात. म्हणूनच तुम्हाला मात्र याचा वापर जपून करायचा आहे, ते म्हणजे तुमच्या जिभेचा. बाकी मित्रांनो, भगवंत आपल्याला नेहमी म्हणतात की नक्कीच भावनांचा आणि वेदनांचा कधी हिशोब लावता येणार नाही, त्या तर ज्याच्या त्याच्या असतात, त्याला समजतात. वेदनांच्या ओझ्यासकट ज्याला प्रत्यक्ष खळखळून नेहमी हसता येत असतो तोच खरा आपण मात्र नक्कीच जादूगर समजला पाहिजे. बाकी मनासारखे पारख त्यांच्या गोड बोलण्यावरून नव्हे तर शुद्ध आचार विचारातून समजते. जीवनात प्रत्यक्ष तेच नातं सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्यक्ष जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा नेहमी सन्मान ठेवत असतो, हे मात्र नक्कीच आपण नेहमी समजलं पाहिजे. तर मित्रांनो, या काही ओळी आहेत ज्या आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत, हे आपण शांत मनाने ऐकावे. मन हे ओढाळ सदा करी तळमळ, तया लागी स्थिर करी चित्ती प्रत्यक्ष महादेव धरी. तरी तुझ होय सुख यर अवघे ते दुःख, चित्तीची वासना प्रत्यक्ष जंद नाही गेला जाना. एका जनार्दी मन असे द्यावे मात्र समाधान. एवढंच आपल्याला उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. बाकी ईश्वरांच्या प्राप्तीनेच जर सर्व सुखे सर्व काळ भोग प्रत्यक्ष भोगत येत असतील, तर मग निरनिराळ्या सुखाच्या कल्पनेने त्यांच्या प्राप्तीसाठी इकडे तिकडे प्रत्यक्ष धावाधाव करण्यात काही देखील अर्थ नाही, हे देखील आपण उत्तम पद्धतीने नक्कीच समजलं पाहिजे. बाकी प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा आहे, ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, तर काहींच्या अंतर्मनातून, तर काहींच्या स्मित हास्यातून 100% व्यक्त होत असते. बाकी जोपर्यंत माणूस आपल्यावर रुसतोय, रागवतोय आणि भांडतोय, त्याच पद्धतीने हसवतोय आणि तुमच्याकडून अपेक्षा ठेवतोय, नको ती बडबड करते, तोपर्यंत माणूस तो तुमचा आहे. आणि प्रत्यक्ष ज्या दिवशी त्यांनी या गोष्टी सोडल्या, त्या दिवशी मात्र समजून जायचं की प्रत्यक्ष तुम्ही त्या माणसाला गमावलेला आहात. म्हणून माणसं वाचायला आणि माणसं ओळखायला तुम्ही मात्र जास्तीत जास्त प्रमाणात आणि लवकरात लवकर शिकलं पाहिजे. बाकी आपल्या अंतरातील शक्तीशी आपला संवाद असला तर आपल्याला खूप चांगले विचार आपोआप सुचतील. आपल्या अंतरातील शक्तीशी संवाद प्रत्यक्ष साधण्यासाठी जीवनात साधनेची जास्तीत जास्त गरज आहे. ती साधना आपण मात्र भगवंतांची केली पाहिजे. बाकी मित्रांनो, हे देखील तितक्याच पद्धतीने सत्य आहे की प्रतिष्ठा म्हणजे एक भाकडं ओझं. कधी योग्यता नसताना आपल्याला ते मिळते आणि कधी चूक नसताना ती निघून जाते. म्हणून हसताना ती नक्कीच तुम्ही मिरवू नका आणि नसताना मात्र मुळीच खचू नका. 2 गोष्टी कधीच तुम्ही संपू देऊ नका, मनाचं बाळपण आणि अंतकरणातले देवपण. या 2 गोष्टी जर संपल्या तर माणूस देखील संपला, हे देखील आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. बाकी भगवंत नेहमी आपल्याला म्हणतच असतात की समोरच्या मध्ये वाईटपणा दाखवणे हे तर सामान्य माणसांची ओळख असते आणि वाईटपणातच देखील चांगले शोधणे हे मात्र खास माणसाची ओळख असते. काही गोष्टी आणि भावना या निशब्द असतात, त्यांना समजून घेणारा मन मात्र प्रत्येकांकडेच असेल. याची मात्र मुळच शाश्वती नसते. म्हणूनच तुम्हाला देखील तुमच्या मनाला नेहमी उत्तम करवायचे आहे. तुम्हाला तुमच्या मनाला नेहमी चांगले करायचे आहे. बाकी जर एखाद्यास आनंदी करण्याची संधी मिळाली तर ती मात्र आपण सोडू नये. देवदूत असतात ती माणसं
जे दुसऱ्यांच्या आनंदाची नेहमी काळजी घेत असतात. जर तुम्ही इतरांच्या नक्कीच आनंदाची काळजी घेत असाल तर मग मात्र तुमच्या आनंदाची काळजी स्वतः भगवंत घेईल. हे देखील आपण मात्र उत्तम पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. नेहमी आपण आपल्या मनाशी अंतर्मनाशी संवाद साधावा आणि म्हणावे, हे मना भगवंताबद्दलची भक्ती भावना ही पवित्र करणारी आहे. ती मनात बाळगणं आणि संसाराशी चिंता करणे तू मात्र सोडून दे. माणसांच्या मनाला संसाराची भुरळ प्रत्यक्ष पडते व तो त्याला खरा मानू लागतो. पण जो संसार खरा नाही तो मनात धरून ठेवला तर फसगत 100% होणारच. हेच आपल्याला नेहमी उत्तम पद्धतीने समजायचं आहे. क्रोधाला बाहेर येऊ देण्यापेक्षा क्रोध गिळणे यातच जास्त श्रम आहेत. जसे प्रत्यक्ष करण्यामध्ये आज कष्ट आहेत त्याच पद्धतीने पण पुढे मात्र तुम्हाला सुख नक्कीच मिळेल. सगळं जर विरोधात असतील तर तेव्हा मात्र तुम्ही काही काळजी करू नका. फक्त तुम्हाला योग्य पद्धतीने पुढे चालत जायचं आहे. बाकी सत्य, दया आणि तपश्चर्या, सहनशीलता, विवेक, संयम, इंद्रिय निग्रह, अहिंसा आणि प्रत्यक्ष समदर्शित्व, कर्माच्या स्वाभिमानातून निवृत्ती आणि त्याच पद्धतीने आत्मचिंतन आणि नैवेद्यभक्ती, त्याच पद्धतीने इत्यादी 3 गुणांचे आचरण हाच खरा धर्म आहे जे आपल्याला देखील समजायचं आहे. मित्रांनो, झाडाच्या खाली घातलेले पाणी सर्वात उंच पानापर्यंत पोहोचत असते. त्याचप्रमाणे प्रेमपूर्वक निस्वार्थ केलेले कर्म देखील परमेश्वरांपर्यंत 100% पोहोचत असते. सेवा सर्वांशी तुम्ही करा, पण अपेक्षा मात्र कोणाकडूनही मुळीच आपण करू नये. कारण सेवेची खरी परतफड नेहमी परमेश्वरच करू शकतात. माणूस मुळीच कधी करणार नाही एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी अटूट विश्वासाच्या नाजूक प्रत्यक्ष धाग्याने बांधली जाते पवित्र आशा या नात्याची डोर. प्रत्यक्ष भाई नक्कीच भाऊ बहिणीचं उत्तम उदाहरण म्हणजेच मुक्ताई आणि ज्ञानेश्वर. जपावे या बंधनास प्रत्यक्ष निरागस भावनेने जसे जपले मुक्ताई ज्ञानेश्वराने, हेच आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी प्रतिबिंब हे तर उकळत्या पाण्यात कधीच आपल्याला दिसणार नाही. ते दिसेल तर ते फक्त आणि फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच. तसेच मन आणि विचार सेरभेर असताना मार्ग कधीच मिळणार नाही. तुम्ही नेहमी शांत व्हा आणि मन एकाग्र करून विचार करा. तुम्हाला तुमचा मार्ग 100% भगवंत मिळवून देईल. एवढंच आपल्याला नेहमी समजायचं आहे. बाकी जेवढं एकट्याने संघर्ष प्रत्यक्ष तुम्ही कराल तेवढं प्रत्यक्ष ताकदवान तुम्ही राहाल. अजिबात कोणाच्या भरोशावर आपण मात्र मुळीच बसू नये. स्वतःची डाळ स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व मात्र नक्कीच तुम्ही उभं केलं पाहिजे. आणि मित्रांनो, आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण मात्र एक एक करून काढून टाकायला सुरुवात केली की आपोआपच आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा आपल्यासाठी तयार होते. चुका सुधारण्यासाठी प्रत्येक स्वतःशी लढाई असते, त्याला मात्र कोणीच कधी हरू शकणार नाही. हेच आयुष्यातलं सर्वात मोठे एक सत्य आहे. बाकी आयुष्याचा समतोल हा तर त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्यामध्ये तडजोड आणि कसरत आणि प्रत्यक्ष काटक सरीच्या जीवावर उभं केलेलं असतं. तरुण अवस्थेत योग्य आचरण प्रत्यक्ष केल्यास वृद्धावस्थेमध्ये पश्चाताप करण्याची मुळीच गरज आपल्याला पडणार नाही. हे मात्र सर्वात मोठे सत्य. आणि कोणत्याची गोष्टींचे आकर्षण मात्र नक्कीच असले पाहिजे, परंतु ती भेटलीच पाहिजे अशी मात्र जिद्द मुळीच आपल्या मनी आणि अंगी नसावी. चांगल्या गोष्टींचे आकर्षण असेल तर चांगले अनुभव तुम्हाला येतील आणि वाईट गोष्टींचे आकर्षण असेल तर प्रत्यक्ष येणारे अनुभव जीवनात अडचणी निर्माण करू शकतात. मात्र जीवनात चांगल्या गोष्टींचे आकर्षण प्रत्यक्ष जगण्यासाठी नवीन दिशा देखील तुम्हाला देऊन जातात. हेच मोठे सत्य. बाकी वेळ निघून गेल्यानंतर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची मात्र किंमत सारखीच आहे. राग आल्यानंतर थोडं थांबलं आणि प्रत्यक्ष चूक झाल्यानंतर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या 100% दूर होऊन जातात. हे देखील आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे.
आणि मित्रांनो, तुम्हाला तुमची भावना नेहमी चांगली ठेवायचं आहे. कारण जर तुमची भावना चांगली असेल तर तुमच्याविषयी लोकांची भावना काही का असेना तुमचं चांगलं नक्कीच होणार असतं. कारण भावना म्हणजेच आत्म याचा प्रत्यक्ष आवाज आहे. तो निर्मळ असेल तर कर्मगती ही निर्मळच असते. एवढं मात्र आपण नेहमी समजलं पाहिजे. बाकी भगवंत नेहमी म्हणतात, चुकीचे काम न केल्यास चिंता मात्र तुमच्या मनात राहणार नाही. विचार ठाम असल्यास मनामध्ये गोंधळ निर्माण होणार नाहीत आणि प्रामाणिक असल्यास कशाचीही तुम्हाला मात्र पर्वा किंवा भीती वाटणार नाही. ही 3 लक्षणे असल्यास माणूस प्रत्यक्ष असामान्य बनू शकतो. हे देखील आपण नेहमी समजलं पाहिजे. बाकी नुसता प्रपंच चांगला करणे म्हणजे मानवी जन्माचे ध्येय साध्य झाले असे मात्र मुळीच काहीच नाही. तर इतरांच्या सुखदुःखात सामील होऊन समाधानाचे वाटेकरी आपल्याला मात्र नक्कीच होता आले पाहिजे. हे देखील आपल्याला नक्कीच समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, पक्षी आकाशात नक्कीच हिंडताना त्यावेळी लाटा नसतात. प्रत्येक पक्षाला त्याची वाट अंतःकरणातून शोधावी लागते. त्याचप्रमाणे या सुंदर जीवनाचा जीवनमार्ग हा तर ज्याचा त्यालाच प्रत्यक्ष शोधावा लागतो. म्हणूनच तुम्हाला जर तुमचं आयुष्य नक्कीच चांगलं करायचं असेल तर तुम्हाला स्वतःला तुमच्या अडचणींचे उत्तर हुडकायचे आहेत. हेच आपल्याला नेहमी समजायचं आहे. बाकी त्याच लोकांच्या डोळ्यात पाणी दिसतं ज्यांनी एखादं निभवण्यासाठी मनापासून अगदी प्रयत्न केलेले असतात. मतलबी लोकांच्या मनात ना लाज असते ना डोळ्यात पाणी असते. हेच आपण समजून घेतलं पाहिजे. आणि चुकीच्या लोकांच्या नादात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधी आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. नक्कीच स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा प्रत्यक्ष अभिमानाने लहान राहिलेलं कधी आपल्यासाठी चांगलं आहे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. बाकी हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे की सत्याचे नाव हलेल, डुबेल, प्रत्यक्ष डुळेल आणि डगमगेल पण बुडणार कधीच नाही. कर्म चांगलं असलं की पत्रिकेतला मंगल देखील माणसाचं मंगलच करतो. म्हणून प्रत्येक गोष्ट कर्मावर ही तर अवलंबूनच आहे. हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रतिबिंब हे तर उकळत्या पाण्यात कधीच तुम्हाला दिसणार नाही. ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच. तसेच मन आणि विचार सेरबेर असताना मार्ग कधीच तुम्हाला मिळणार नाही. म्हणून सर्वप्रथम तुम्ही शांत व्हा, प्रत्यक्ष विचार करा आणि नेहमी तुम्हाला तुमचा मार्ग तिथल्या तिथंच मिळून जाईल. म्हणूनच शांत मनाने आपण मात्र प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि विचारांचा प्रभाव नेहमी मनावर पडतो तर मनाचा प्रभाव आपल्या शरीरावर पडतो. शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव मात्र जीवनावर पडत असतो. म्हणून नेहमी चांगले, सकारात्मक आणि प्रेरणादायी विचार मनात मात्र आपण आणावेत आणि समाधानी हे आयुष्य मात्र आपण जगलं पाहिजे. बाकी कर्माची परतफेड प्रत्यक्ष करावीच लागते. त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन आपण मात्र केली पाहिजेत. कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम आपण बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधी आपण बदलू शकणार नाही. उशीर होईना मात्र कर्माचे फळ मात्र भगवंत आपल्याला देऊनच टाकतो. हे मात्र आयुष्यातली सर्वात मोठी सत्यता आहे. आणि मित्रांनो, कुठलाही चांगला विचार जोपर्यंत तुम्ही स्वतः आचरणात आणणार नाही तोपर्यंत मात्र परिवर्तन घडूच शकणार नाही. मी सर्वोत्तम आहे हे तर प्रत्यक्ष कधीच बोलायचे नसते तर ते सिद्ध करून स्वतः दाखवायचे असते. हेच आपण नेहमी स्मरणात देखील उत्तम पद्धतीने ठेवायचे असते. बाकी जर एखाद्या व्यक्तीकडून काही चूक झालेलीच असेल तर त्याला तुम्ही क्षमा करा आणि ती तिथल्या तिथे विसरून जा. जर तुमच्याकडून काही चूक झालेली असेल तर त्या व्यक्तीबद्दल तुम्ही क्षमा मागा आणि प्रत्यक्ष पुढे चालत राहा. त्यात अडकून स्वतः मात्र कधीच राहू नका. त्यात तुम्ही अडकून राहाल तर मात्र तुम्ही कधी अनुभव घेणार नाही. म्हणून अनुभव घेण्यासाठी तुम्ही मात्र त्याचा सामना करा. बाकी जबाबदारी घेताना मी आणि श्रेय घेताना आपण हे शब्द जर केंद्रस्थानी असतील तर कुठलेही काम सहज आणि निसंशय पूर्ण होते. हेच मोठे सत्य. बाकी मित्रांनो, नक्कीच
भगवंत नेहमी म्हणतात की तुमच्या आयुष्यात जे काही येते ते मात्र प्रत्यक्ष तुमच्या मनासारखेच होते. अर्थात तुम्ही तुमच्या मनामध्ये जसे विचार कराल तसंच तुमचं आयुष्य घडून जाईल. आणि संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना मात्र स्वतःच्याच नजरेने प्रत्यक्ष आपण पारखलं पाहिजे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून जर तुम्ही पारखाल तर बरेचदा तुम्हाला त्यांची खरी ओळख मुळीच होणार नाही. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळवणे हे तर आपल्या हातात नाही, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणं हा तर नक्कीच प्रत्यक्ष आपल्या हाती आहे. आणि यावरच आपले यश नेहमी अवलंबून नसते हे देखील आपण उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. बाकी ज्याला वेळेचं एक मूल्य समजत असतं, महत्त्व कळतं, तो कुठलीही वेळ मात्र बदलू शकतो. आणि ज्याला त्याचं महत्त्व समजणार नाही त्याला मात्र जगातलं कोणीच बदलू शकणार नाही. संधी तर सर्वत्र आहे. डोके आणि डोळे उघडे ठेवून पाहण्याची मात्र जास्तीत जास्त गरज आहे. बाकी कुणाच्या एका वाईट विचारानं तुमचं काही देखील वाईट होणार नाही, कारण तुमचे कर्ता आणि करविता नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. हे मिळालं नाही तर प्रत्यक्ष ते मिळालं नाही. प्रत्येकांना काही ना काही प्रत्यक्ष मिळालं नाही, पण आयुष्य मिळालं ना, मनसोक्त ते तुम्ही जगून घ्या. आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही मात्र समाधानी राहायला शिका. एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्की समजून घ्यायचं आहे. बाकी सुख मिळालेच तर उपभोगायचं, ते मिरवत कधी नाही बसायचं. आणि दुःख झालेच तर ते स्वतः पचवायचं, कधीच गिरवत नाही बसायचं. तुमच्या सुखात फक्त तोच सहभागी असेल प्रत्यक्ष ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, पण तुमच्या दुःखात तोच सहभागी असेल जो तुमच्यावर सर्वत्र जास्त प्रेम करत असतो. हे देखील मोठे सत्य. बाकी तुमचे विचार कोणाला पटो अथवा न पटो ते मात्र मांडायचं मात्र तुम्ही कधी सोडू नका. कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाहीत तरी देखील चालतील, परंतु तुम्ही जे विचार मांडलेले आहेत ते विचार मात्र प्रत्येकाला नक्कीच विचार करण्यासाठी नक्कीच भाग्य पडतील, अर्थात नक्कीच लावतील. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी जो नक्कीच जगासाठी सुंदर आहे त्याची निवड करण्यापेक्षा जो तुमचा जग सुंदर बनवू शकतं त्याची मात्र तुम्ही निवड करायला शिका. चांगल्या माणसाला, चांगल्या नात्याला तुम्ही नेहमी जपत चला. नेहमी तीच माणसं प्रत्यक्ष तुमच्या वाईट वेळेमध्ये धावत येतील हेच तुम्हाला उत्तम पद्धतीने समजायचं आहे. आणि प्रत्येकाची सकाळ मात्र 101% नक्कीच इथे वेगळी असते. प्रत्येकाची आयुष्याची लढाई देखील येथे नक्कीच वेगळी आहे. प्रत्येकाचा संघर्ष वेगवेगळा, म्हणून स्वतःची तुलना आपण मात्र कोणासोबत देखील करू नये. इतरांपेक्षा मीच खूप प्रत्यक्ष बुद्धिवंत असे मात्र गर्वाने कधी देखील बोलू नये. अर्थात असे गर्वाने बोलणे म्हणजे निश्चितच चुकीचा मार्ग अवलंबणे हाच असतो. हे देखील आपण समजलं पाहिजे. बाकीकडे एकीकडे जिवंत माणसांचे मन नेहमी दुखवायचे आणि दुसरीकडे भगवंतांची भरपूर देवपूजा करायची म्हणजे सगळी पापी धुतली जातात म्हणे. हीच तर जगातील सगळ्यात मोठी एक अंधश्रद्धा आहे. जर तुम्ही नेहमी नक्कीच उत्तम कर्म करत राहाल, प्रत्येकाला आनंद देत राहाल, तर तुम्ही भगवंतांची भक्ती नाही केली तरी देखील भगवंत मात्र तुमच्या 101% सोबत राहतील. म्हणून प्रत्येक गोष्टी तुमच्यावर अवलंबून नाहीत. म्हणूनच तुम्हाला नेहमी उत्तम कर्म करायचे आहेत आणि उत्तम गोष्टी तुम्हाला मात्र 101% भगवंत मिळवून देतील. आणि मित्रांनो, या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात सुख, प्रत्यक्ष दुःख, अडचणी नाहीत. प्रत्यक्ष ज्याने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली त्याला देखील हे सर्व भोगावं लागले. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्यात पाहिजे हा आग्रहच माणसांच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो. म्हणून हा आग्रह तुम्ही मात्र काढून टाकला पाहिजे. बाकी जो वाचन अभ्यास करतो तो मूर्खपणा कधी करणार नाही. जो नामस्मरण करतो तो मात्र खोटेपणाने कधी देखील वागणार नाही. जो मौन बाळगतो त्याचे मात्र कुणाशी देखील काही देखील भांडणं होणार नाहीत. आणि जो नेहमी सावध राहतो त्याला मात्र कशाची भीती वाटणार नाही. आणि मित्रांनो, मुख्य म्हणजे या प्रत्येक गोष्टी जो प्रत्यक्ष स्वतःमध्ये अवलंबून करतो
आत्मसात करतो तो मात्र आयुष्यामध्ये 100% यशस्वी होतो. म्हणून तुम्हाला या चारही गोष्टी उत्तम पद्धतीने आत्मसात केल्या पाहिजेत. निंदा, रहस्य, दुःख हे तर पचवता तुम्हाला आलं पाहिजे, कारण निंदा पचली नाही तर शत्रुत्व वाढत जाते, रहस्य पचले नाही तर धोका मात्र वाढत जातो आणि दुःख पचले नाही तर निराश्य मात्र वाढत जातं. हेच यातला फरक. बाकी दररोज भगवंतांना प्रार्थना करा की हे गुरुमाऊली, आजपर्यंत तुम्ही जे काही मला दिलेले आहे ते तर फक्त तुमचेच आहे आणि मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. राहिलेले आयुष्य देखील तुमच्या आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद आणि समृद्धीचे जाण्यासाठी तुम्ही आम्हाला नामस्मरणाची ताकद द्या आणि तुमची आठवण सतत आम्हाला होऊ द्या. हेच आपल्याला नेहमी बाळूमामांच्या चरणी नक्कीच प्रार्थना करायची आहे. बाकी सर्व कर्ता आणि करविता हा तर नेहमी भगवंतच आहेत, हे तर आपल्याला समजलंच पाहिजे. आणि भगवंतांवरती आपण मात्र नेहमी नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. आणि मित्रांनो, परमेश्वर नेहमी सांगतात की तुमच्या आयुष्यात जे काही घडते, अर्थात वाईट गोष्टी असतील किंवा चांगल्या गोष्टी असतील, त्या तुम्ही जास्त काळ कधी मनामध्ये ठेवू नका. तिथल्या तिथे तुम्ही मात्र प्रत्येक गोष्टी नक्की सोडून दिल्या पाहिजेत आणि नवीन गोष्टी तुम्ही मात्र आत्मसात नक्कीच करायला शिकलं पाहिजे. ज्या आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी घडत असतात, अर्थात ज्या घटना आपल्या आयुष्यात घडत असतात, त्या घडण्याचा काही ना काही हेतू 100% असतो. फक्त आपल्याला ते समजणार नाही, परंतु ती एक भगवंतांची योजना असते. म्हणूनच तुम्हाला त्यांच्या योजनेवरती विश्वास ठेवून नेहमी उत्तम कर्म देखील करत राहायचे आहेत. बाकी नामस्मरण हा तर सद्गुरूंनी दिलेला असा एक साबण आहे जो कधी जिजत नाही, जो कधी संपत देखील नाही. जेवढं तुम्ही याला घासाल तेवढा कर्म व विषयरूपी मळ मात्र आपल्याला उतरवता येईल आणि उतरवत देखील जाईल. हा मळ खूप जुना आहे, अगदी कित्येक जन्मापासूनचा. वेळ लागेल, पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा सद्गुरू प्रोडक्शन असलेला साबण बाजारात मात्र तुम्हाला मिळणार नाही. तो तर फक्त सद्गुरूंकडे आणि संतांकडेच आपल्याला मिळून जातो, तोही फार मुश्किलीने. ज्यांना हा साबण प्रत्यक्ष मिळाला आहे ते मात्र अत्यंत भाग्यवान आहेत. आपण देखील भाग्यवान आहोत. आणि मित्रांनो, मुख्य म्हणजे या साबणाचा वापर तुम्ही करा, अगदी जास्तीत जास्त करा. अनंत जन्माचा मेळ तुमचा निघून जाईल आणि तो जाऊ द्या. पावन व्हा, तुमचा दिवस रोज बाळूमामांच्या नामस्मरणात पावन करा व आनंदित नक्कीच राहा. म्हणून आनंद वाटा आणि आनंद लुटा, एवढंच आपल्याला नेहमी समजून घ्यायचं आहे. हेच नेहमी समजून घेईन आपल्याला नेहमी बाळूमामांच्या चरणी नक्कीच प्रार्थना करायची आहे. आणि मित्रांनो, म्हणायचं आहे की हे गुरुमाऊली, आमच्या जीवनात कोणती समस्या असू द्या किंवा कोणती अडचण असू द्या, त्या सर्वांचे उत्तर फक्त आणि फक्त तुम्ही आहात. जेव्हा आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष आळवतो तेव्हा मात्र तुम्हीच विविध लोकांच्याद्वारे आम्हा प्रत्येक भक्तांना मार्गदर्शन करत असता. आम्हाला तुम्ही दिशा देता आणि कर्मसंकेत देऊन समस्येचे निराकरण देखील करत असतात. हे गुरुमाऊली, तुम्ही नक्कीच तुमचे आमच्यावर अनंत असे उपकार आहेत. तुमच्या उपकाराची परतफेड करण्याची आमची मात्र मुळीच कसली देखील पात्रता नाही. आम्हाला फक्तच तुम्ही एक वरदान द्या की तुमचे नाम नित्य आमच्या ओटी असू द्या, तुमचा ध्यास हृदयात असू द्या, कारण तुम्ही सोडून आम्हाला कोणीच नाही. धन्यवाद, अनंत कोटी धन्यवाद. एवढे देखील आपल्याला नेहमी भगवंतांच्या नक्कीच चरणी आपण म्हटलं पाहिजे. बाकी मित्रांनो, आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही बाळूमामांचे भक्त आहोत. खरं तर बाळूमामांचं भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही, तर ही पद्धतीची पदवी देखील नाही, हुद्दा देखील नाही, तर तो एक मिळालेला जन्म आहे. आपल्याला पुनर्जन्म म्हणता येईल हवे तर, ज्यात आपल्या प्रत्यक्ष पूर्ण पुण्याईमुळे बाळूमामांनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केलेली आहे. ही संधी परत येणे मात्र प्रत्यक्ष नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा नक्कीच परीस करण्याचा आपण मात्र प्रत्येकाने आणि सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा, हेच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो.
आणि हे आपण उत्तम पद्धतीने समजले देखील पाहिजे. बाकी मित्रांनो, दररोज प्रत्येक वेळी नामस्मरणामध्ये तुम्ही मात्र तुमचा वेळ घालवला पाहिजे हे देखील तुम्ही नेहमी समजून घ्या. बाकी घरातून बाहेर पडताना आपल्या देव घरातील भगवंतांना आपण मात्र नेहमी नमस्कार नक्कीच करूनच बाहेर पडलं पाहिजे. आणि घरी परत आल्यानंतर भगवंतांचे दर्शन देखील आपण घेतलं पाहिजे. प्रत्यक्ष हे देखील आपण समजलं पाहिजे, कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो. आपल्या घरी असा तुम्ही मात्र नियम बनवला पाहिजे की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून म्हणा, हे परमेश्वरा तुम्ही देखील माझ्यासोबत चला असं म्हणा. कारण तुमच्या हातामध्ये भली लाखांचं घड्याळ असेल, परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही तर फक्त भगवंतांच्या हातात आहे. म्हणून भगवंतांच्या नक्की चरणी जाण्यापासून कधी तुम्ही लाजू नका. नेहमी भगवंतांच्या चरणी राहा. भगवंत तुम्हाला कधीच कुणापुढे झुकू देणार नाहीत, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी घमंड हा तर एक पद्धतीचा अहंकार आहे. त्या ठिकाणी नम्रतामुळेच नसणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता देखील असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता देखील नाही. आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता आणि एकाग्रता नाही त्या ठिकाणी मात्र प्रत्यक्षाने यश असणार नाही. म्हणूनच यश मिळवण्यासाठी आपल्याला भरपूर अडचणींचा सामना देखील करावा लागतो. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला एक यश प्राप्त करण्यासाठी भरपूर गोष्टींचा त्याग देखील करावा लागतो. हे देखील तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. अन्यथा उत्तम कर्म करणे हे तर नेहमी आपल्याला केलंच पाहिजे. बाकी नदीच्या प्रवाहाजवळ गेल्यानंतर आपल्याला त्या नदीचा संतपणा आणि खळखळाट जाणवतो, परंतु तिच्यापासून काही अंतरांवर दूरवर अथवा उंचीवर गेल्यानंतर तिची स्थिती स्थिर आणि गतीन आपल्याला दिसते. तसे स्वतःला प्रत्यक्ष स्वतत्वाचा विसर पाडून पूर्ण त्यागमे केल्यानंतर आपले अस्तित्व मात्र उरणार नाही. जो दृष्टीने दिसणार नाही, प्रत्यक्ष दिसतो तो तर फक्त चमकणे, परिवर्तित जीवनाची प्रत्यक्ष चमक आणि परप्रकाशीपण प्रत्यक्ष उरते. अगदी असेच व्हावे लागते. आपण दुसऱ्याचे उपयोगी पडून स्वतःचे अस्तित्व फक्त प्रत्यक्ष सगुण रूपात न ठेवता तर ते फक्त परावर्तित अथवा तेजात ठेवणे हीच त्याग या स्थितीची एक प्रथम अवस्था आहे, जे आपण देखील उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, सद्गुरूंकडून नाम घेणे हे तर जरूर आहे. सद्गुरूंची भेट होईपर्यंत आपण आपल्याकडून नामस्मरण करीत राहणे हे देखील आवश्यक आहे. कारण ते नामस्मरणच आपल्याला सद्गुरूंची भेट करून देईल, हेच मोठं सत्य आहे. बाकी एक महत्त्वपूर्ण संदेश हे देखील तुम्ही उत्तम पद्धतीने समजून घ्या, तर तेही आहे, कोणत्याही परिस्थितीत मनाचा टोल ढासळत असेल तर तुम्ही श्री संत सद्गुरू बाळूमामांचे नाव घेऊन स्वतःशीच नेहमी संवाद साधायला शिका. मला माहिती आहे की माझ्या श्री संत सद्गुरू बाळूमामांनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना मात्र नक्कीच तयार केलेली असेल. बाकी मी बाळूमामांकडे प्रत्यक्ष प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या. योग्य प्रत्यक्ष वेळेची वाट बघण्यासाठी मला सहनशीलता द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी मला मात्र ज्ञान द्या. श्री संत सद्गुरू बाळूमामांची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास मात्र आपण ठेवलं पाहिजे. श्री बाळूमामा सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला 101% नक्कीच होईल. आपल्याला मात्र नेहमी त्यांच्या चरणाशी आपण राहिलं पाहिजे. एवढ्याच गोष्टी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी कर्म असतात, जो नेहमी इतरांना संपवण्याची पूर्णत्व तयारी करत असतो तो मात्र स्वतःला वाचवण्यात 101% कमी पडतो. आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो मात्र स्वतः कधी संपणार नाही. हीच तर खरी नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे समजतसुद्धा नाही. म्हणून प्रत्यक्ष दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः तुम्ही चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे मात्र तुम्ही नेहमी कार्य करा, हेच तुम्हाला समजून घ्यायचं आहे.
बाकी माणसांचा दर्जा हा त्यांच्या जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारावरून ठरत असतो. बाकी धर्म कोणताही असो, तुम्ही मात्र चांगलं माणूस बना, कारण शेवटी हिशोब तुमच्या कर्माचा आहे, तुमच्या धर्माचा कधीही होणार नाही. हे देखील आपण नेहमी नक्कीच समजून घेतलं पाहिजे. बाकी श्री संत सद्गुरू बाळूमामा हे परम दयाळू आहेत. त्यांच्या भक्तीने सर्वांचे सर्वतोपरी नक्कीच कल्याण होते. भावभक्तीने आर्ततेने हाक मारली असता ते तात्काळ आपल्याला ओढ देतात. ते मूर्तगामी आहेत. भक्तांच्या संकटकाळी प्रत्यक्ष त्वरेने धावणारे श्री संत बाळूमामा सारखे दैवत मात्र हे तुम्हा भक्तांचे भक्कम आधार आहेत. हेच मोठे सत्य. बाकी मित्रांनो, भगवंत नेहमी म्हणतात की तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी मिळत असतात त्या गोष्टी तर तुमच्या आवडीच्या नसतात, पण तुमच्यासाठी जी गोष्ट योग्य आहे त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतात. म्हणूनच तुमच्यासाठी ज्या गोष्टी योग्य असतील तेच तुम्हाला परमेश्वर नेहमी देतील. या गोष्टीचे नेहमी भान ठेवून आपण मात्र परमेश्वर देईल त्यामध्ये मात्र नक्कीच आपण आनंदी राहिलं पाहिजे. आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी भगवंतांजवळ एक प्रार्थना नक्कीच करा की हे गुरुमाऊली, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे तुम्ही ठरवाल ते तर माझ्या भल्यासाठी. तुम्ही काही करा, पण मन मात्र माझे विचलित होऊ देऊ नका. जी सेवा तुम्ही करून घेताय त्यात खंड मात्र पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना गुरुमाऊली तुम्ही आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार मात्र ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची तुम्ही आम्हाला बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी मात्र तुम्ही भक्कमपणे राहा. हेच आपण भगवंतांच्या चरणी नेहमी म्हटलं पाहिजे. बाकी कडूगोळी कधी आपण चावणार नाही, तर ती आपण नेहमी गिळत असतो. तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कडू गोष्टी तुम्ही मात्र सरळ सरळ गिळाव्यात. त्याला चावत चगळत कधीच बसू नका. त्याला जेवढे तुम्ही चावत बसाल, प्रत्यक्ष आठवत राहाल, तर प्रत्यक्ष जीवन आणखी तुमचं कडू होईल. म्हणून ते सरळ सरळ तुम्ही गिळून टाका. हेच तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी भगवंत नेहमी म्हणतात, तू उपवास कर किंवा नकोच करूस, मर्जी तुझी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहांवर मात्र मिळव विजय. बघ तुला जमतं का. तू रोज मंदिरात जा किंवा नकोच जाऊस, तुझी इच्छा. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारांवर मात्र कर मात. बघ तुला जमतं का. तू सवळो ओवळ मान किंवा नको माणूस, हक्क तुझा. ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र. बघ तुला जमतं का. तू नेहमी 11 माळ जप. तू प्रत्येक गोष्टी भगवंतांच्या ऐक किंवा नको ऐकू. कर्म मात्र कर तू शुद्ध. कर्म मात्र कर तू योग्य. बघ तुला जमतं का. या गोष्टी मात्र आपल्याला नेहमीच भगवंत सांगत असतात. आणि मित्रांनो, अत्यंत महागडी न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येणार नाही अशी गोष्ट किती उरलेली आहे. याचा हिशोब नसताना आपण जे प्रत्यक्ष वारेमाप उधळतो ती म्हणजे एक आयुष्य आहे. हेच मोठे सत्य. बाकी कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणती विष कधी मारू शकणार नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणती औषध कधी वाचू शकणार नाही. हेच मोठे सत्य. हेच तुम्हाला लक्षात घेऊन आत्मसात करून भगवंतांचे असेच संदेश तुम्ही मनापासून ऐकत चला. आजचा हा बाळूमामांचा संदेश आपण देखील वेळातला वेळ देऊन तुम्ही ऐकलेला असाल तर मी तुमच्या मनापासून आभार मानतो. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन अर्थात घंटी तुम्ही ती ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून असेच मामांचे गोड आणि जीवन उपयोगी संदेश आपल्याला सर्वप्रथम मिळून जातील. नक्कीच अजून एकदा मी तुमचे पूर्ण संदेश ऐकल्याबद्दल आभार मानतो. नक्कीच मिळूया आपण एका नवीन संदेशाद्वारे. तोपर्यंत रामकृष्ण हरी.